महायुतीचे खासदार उमेदवार आणि प्रतापराव जाधव आपल्या सोबत आहेत. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाऊ, कशी परिस्थिती राहणार आहे आजची? नाही, आज आम्ही सर्व महायुतीचे सर्व जिल्ह्यातील 6च्या 6 आमदार, महायुतीतील घटक पक्षाचे सर्व जिल्हास्तरीय राज्यस्तरीय जे काही आमचे जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत, हे सर्व आज या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमच्या सगळ्या समर्थकासह कार्यकर्त्यासह या ठिकाणी हजर राहणार आहे. आपल्याच पक्षातील आमदार संजय गायकवाड आणि मित्रपक्ष विजयराज शिंदे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कशी परिस्थिती राहिली आपल्यासोबत? काय विरोधात म्हणजे बंडक पोचवण्याचा प्रयत्न झाला का? नाही, तुम्ही कालही तुमच्याही बातम्या आम्ही पाहिल्या, त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी बंडखोरी हा विषय नाही, पण महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, हे अनेक पक्ष याच्यामध्ये सहभागी होऊन या आघाडी आणि महायुती तयार झालेली आहे. आणि त्यामुळं प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला आपल्याच पक्षाचा उमेदवार या ठिकाणी राहावा ही अपेक्षा असणं हे काही चुकीचं नाही. पण महायुतीमध्ये जे निर्णय होतात ते सामूहिक आणि सर्व नेते मंडळी बसून त्या ठिकाणी करतात. महायुतीच्या नेत्यांनी जो काही उमेदवारी बाबतीत निर्णय घेतलेला असेल ते सगळ्या लोकांना मान्य असेल. बंडखोरी वगैरे असा काही विषय असणार नाही. तुमची लढत सरळ कोणासोबत होणार? काय कोणता उमेदवार तुमच्या समोर उभा राहणार आहे? हे बघा, कोणताही उमेदवार काही कमजोर नसतो. सगळे उमेदवार जिंकण्यासाठी मैदानात उतरलेले असतात. पण आता अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे. एकदा अर्ज भरणं होऊ द्या, त्याच्यानंतर अर्ज परत घेण्याची मुदत संपू द्या आणि मग खऱ्या अर्थानं चित्र स्पष्ट होईल की या ठिकाणी लढत कोणाकोणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आपल्याही लक्षामध्ये येईल आणि आम्हालाही थोडंफार त्या ठिकाणी कळेल. तर हे होते आपल्यासोबत उमेदवार महायुतीचे खासदार प्रतापराव जाधव. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भव्य अशी एक मोठी रॅली काढून हा अर्ज दाखल करणार आहेत. कॅमेरामन आदेश कांदलकरसह मी संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.